नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, तांडेलने मला बॉम्ब ब्लास्टच्या मागे कोण मास्टर माइंड आहे त्याचं नावसुद्धा सांगितलेलं आहे. आणि रघु काकांनी मला सांगितलंय की तुझ्या आईवडिलांच्या अपघाताच्या मागे कुठली व्यक्ती आहे ती सुद्धा मला माहिती आहे. आणि तुझ्या जीवावरती उठणारी व्यक्ती आणि मला मारणारी व्यक्ती कोण आहे ना, ते सुद्धा मला कळलं आहे. त्यामागे एकच व्यक्ती आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, कोण आहे ती व्यक्ती, मला सांगशील का? तेव्हा भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धन, रागिनी आत्या. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे तू काय बोलतेस, तुला तुझं तरी कळतंय का? तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी जे काही तुला सांगते ते सगळं खरं आहे. मला तांडेलने आणि रघु काकांनी दोघांनीही रागिनी आत्यांचंच नाव सांगितले आणि मलासुद्धा मारण्याचा आणि तुलासुद्धा मारण्याचा प्रयत्न त्यांनीच केला होता. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी तुला वेळ लागले, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? तू आत्यावरती एवढा मोठा आरोप कसा काय करू शकतेस? आणि ती आत्या नाही आहे, ती माझी आई आहे, आई, हे तू लक्षात ठेव. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश मी खरं सांगते, आत्यांबरोबर माझी काही दुश्मनी आहे का? काही वैर आहे का? त्या काही माझ्या वैरीण आहेत. पण मी तुला खरं तेच सांगते, जे मला तांडेलने सांगितलं, जे मला रघु काकांनी सांगितलं, जे माझ्याबरोबर घडलं, मी त्या व्यक्तीचंच नाव तुला सांगते, असं आता भूमी म्हणत असते. ती इथे पोट तिडकीने आकाशला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आकाश तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. तो म्हणत असतो, नाही भूमी, तू हे जे काही बोलतेस ना, मला अजिबात पटत नाही आहे. आणि तू माझ्या आत्याला नाही, माझ्या आईला बोलतेस, आईला. ही एक गोष्ट लक्षात ठेव भूमी. आता ती आत्या नाही, माझी आई आहे, म्हणून बोलताना जरा विचार करून बोलत जा. हे सगळं आता भूमीला आठवत असतं. भूमी स्वप्न बघत असते, जर मी आकाशला आत्ता सगळं सत्य सांगितलं रागिनी आत्यांबद्दल, तर तो माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, उलट आमच्यामध्ये वादच होतील. तेव्हा इथे आकाश विचारत असतो, भूमी सांग ना, अगं त्या बॉम्ब ब्लास्टच्या मागे कोण होतं, कोण मास्टर माइंड होता? हे सगळं आकाश विचारत असताना भूमी मात्र आता गप्पच बसते. तेव्हा आजी म्हणतात, जाऊ दे ना, आजचा चांगला दिवस आहे, त्या दिवशी आता हा विषय नको. आज बाप्पाचा पहिला दिवस आहे ना, मग उद्या तुम्ही या विषयावरती बोला. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे भूमी, आपण नंतर बोलूया. बरं भूमी, तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तेव्हा मी बाप्पाला नवस बोललो होतो, जर माझ्या भूमीला लवकरात लवकर शुद्ध आली तर आम्ही दोघंजण एकत्र तुझ्यासाठी मोदकाचा नैवेद्य बनवू. तेव्हा आता आपण दोघंजणं तो नवस पूर्ण करूया. मी सुद्धा तुला मोदक बनवण्यासाठी मदत करणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू मदत करणार आहेस? तेव्हा आकाश म्हणतो, नाही मी नाही बनवणार, तूच बनव, मी फक्त तुला थोडीशी मदत करेन. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, भाऊजी तुम्ही या बाजूला या. तेव्हा इथे आकाश आता भूमीच्या बाजूला जातो. दोघंजण इथे आता छान असा मोदक तयार करत असतात. तर इथे आता दिवा करत असताना, इथे डो तयार करत असताना आकाशच्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश काय झालं, तुझ्या हाताला काही लागलं आहे का? तू आता कळवळलंस का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही गं, काही नाही. तेव्हा भूमी म्हणते, आकाश काही नाही कसं? बोट दाखव मला तुझं. तेव्हा इथे आता त्याच्या बोटाला, अंगठ्याला दुखापत झालेली असते. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश हे सगळं कसं झालं आणि तू माझ्यापासून लपवतोयस का? उगाचच तू कळवळशील का? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताई तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस आणि जेव्हा तुला शुद्ध येत नव्हती ना, तेव्हा इथे भाऊजी ढोल वाजवायला गेले होते बाप्पाच्या समोर आणि ते नवस बोलले होते, जोपर्यंत भूमी शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी इथे उभं राहून इथे ढोल वाजवणार आहे. तो ढोलसुद्धा फुटला आणि इथे भाऊजींच्या हाताला सुद्धा खूप लागलं होतं. आणि मग इथे अथर्व आकाश जिजूंना हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन आला होता. तेव्हा पट्टी वगैरे केली. तेव्हा इथे भूमीला खूप जास्त वाईट वाटतं. भूमी म्हणते, आकाश तू किती सोसलेस ना माझ्यासाठी? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी तुझ्यासाठी काही सोसलेलं नाही आहे, उलट तू माझ्यासाठी खूप काही सोसलेलं आहेस. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश आता यापुढे आपल्या दोघांनाही एकमेकांसाठी सोसावं नाही लागणार, कुणामुळेच. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, बरं चला आता तुमचे मोदक तयार करा, नंतर बोला बरं. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघंजणं मोदक बनवत असतात. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश मला रागिनी आत्यांबद्दल तुला सांगायचं आहे, पण आता जर काय सांगायला गेले तर माझ्याकडे पुरावाच नाही आहे. तर इथे आता बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर इथे आकाश सगळ्यांना मोदक द्यायला जातो. तेव्हा सगळ्यात आधी आकाश रागिनीला मोदक द्यायला जातो आणि तो म्हणत असतो की आता हे घे आई, सगळ्यात आधी मान तुझा. तेव्हा इथे आता बोलत असताना रागिनी लगेचच आपली जीभ चावते. तेव्हा रागिनी म्हणते, अरे देवा मी जीभ चावली. तेव्हा आकाश
तिच्यासाठी पाणी आणायला सांगतो आणि रागिनी पाणी पिते. आकाश म्हणतो, आई अशी कशी ग जीभ चावलीस तू? थोडी तरी तुझी काळजी घे ना. बरे घे मोदक खा. तेव्हा रागिनी म्हणते, नाही नको, मी नंतर खाते. तेव्हा आकाश रागिनीची खूपच जास्त काळजी घेत असतो. हे बघून भूमी म्हणत असते की आकाश, अरे नको यांची एवढी काळजी करू, या एवढा डिझर्वसुद्धा नाही करत आणि ह्या तुझ्या कधीच आई नाही होऊ शकत ज्या तुझ्या जीवावरती उठतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आजी हे घ्या, मोदक घ्या, पहिला मान हा नेहमी तुमचाच राहील. तेव्हा इथे आजीला खूप छान वाटतं. त्यानंतर इथे भूमी आकाशला मोदक द्यायला जाते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी मी नंतर खाईन ना आई बरोबर. तेव्हा इथे आता रागिनी भूमीकडे बघत असते आणि ती म्हणत असते की बघितलं ना, शेवटीला आकाश माझ्यासाठीच थांबणार आहे, तो आता नाहीच खाणार असं तिला मनात वाटत असतं. तेवढ्यातच भूमी एक आयडिया करते. भूमी एक मोदक घेते आणि तो मध्ये तोडते आणि म्हणते की आकाश, आता माझ्यातला अर्धा तरी मोदक तू आता खाशील ना. तेव्हा इथे आकाश लगेचच हात पुढे करतो आणि रागिनीला म्हणत असतो की आई बघतेस ना, बायकोचं सुद्धा मन राखावं लागणार आहे ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो बाबा खा, आता तू काय माझ्या सांगण्यावरून ऐकणार आहेस का. तेव्हा इथे आता भूमीने दिलेला मोदक आकाश लगेचच खातो. त्यानंतर इथे आता सर्वांना मोदक देत असताना तिथे इन्स्पेक्टर गायकवाड साहेब आलेले असतात. तेव्हा आता इथे ऑफिसर गायकवाड आल्यानंतर लगेचच आकाश तिथे जातो. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणत असतात, माफ करा, आज बाप्पाचा पहिला दिवस आहे आणि मी भूमी मॅडमचं इथे स्टेटमेंट घ्यायला आलेलो आहे, कारण आता वेळ खूप कमी आहे, मला लवकरात लवकर तपास सुरू करायचा आहे. तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं की भूमी आता सगळ्यांसमोर माझं नाव घेते की काय, मग इथे आकाशला माझ्यावरती संशय तरी नक्कीच येईल. तेव्हा इथे आता गायकवाड साहेब आधी बाप्पाचा आशीर्वाद घेतात. तेव्हा आजी म्हणत असतात की त्यांना प्रसाद द्या, आधी बाप्पाचा आशीर्वाद घेऊ दे. त्यानंतर इथे आता गायकवाड आशीर्वाद वगैरे घेतात आणि बसल्यानंतर भूमीला सुद्धा बसायला सांगतात आणि म्हणतात की भूमी मॅडम तुम्ही बसून घ्या आणि जे काही घडलं आहे, जे काही तुमच्याबरोबर घडलं आहे ते मला अगदी स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत सगळं काही सांगा. तेव्हा इथे भूमी सुरुवात करते आणि म्हणते की मला प्रशांतचा फोन आला होता. तेव्हा तांडेलकडे बॉम्ब ब्लास्टच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे त्याचं नाव आहे, त्याला तुला ते सांगायचं आहे. तेव्हा मी त्याला भेटायला गेले एका गोडाऊनमध्ये. तिथे गेल्यानंतर तांडेल मला सांगणारच होता बॉम्ब ब्लास्टच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे. त्या व्यक्तीचं नाव सांगताना त्याला गोळी लागली आणि त्याने तिथे जीव सोडला. त्यानंतर भूमीच्या डोळ्याला पट्टी होती. कुणीतरी तिला इथे कोल्ड स्टोअरमध्ये घेऊन आलं. तेव्हा इथे आता स्टोअरमध्ये तिची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. पूर्ण थंडीमध्ये ती कुडकुडत असते. तिचा बर्फ होत आलेला असतो. तिला खूप जास्त दुखापत झालेली असते. हे सगळं आता भूमी सांगत असते. तेव्हा इथे रागिनी मनामध्ये घाबरलेली असते की आता भूमी माझं नाव घेते की काय. तेव्हा इथे आता गायकवाड साहेब म्हणत असतात, हे कोल्ड स्टोअर नेमकं कुठे आहे, तुम्ही आम्हाला सांगू शकता का. तेव्हा भूमी म्हणते की रस्त्याच्या एकदम शेवटला तो कोल्ड स्टोअर आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अरे भूमी, आम्ही त्या ठिकाणी आलो होतो तुला शोधायला, त्या रस्त्याच्या एंडला तिथेच तो आहे कोल्ड स्टोरेज. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आम्ही त्या ठिकाणी तुला शोधायला सुद्धा आलो होतो, त्यावेळेला माझ्याबरोबर अभि होता, अभि आपण गेलो होतो की नाही तिथे. भूमी, मी थोडं जर तिथे थांबलो असतो किंवा दरवाजा उघडला असता तर तू आम्हाला तिथेच सापडली असतीस. मी तिथूनच निघून गेलो होतो तुला शोधण्यासाठी. तरी इथे आता भूमीला वासुदेव आलेले असतात. भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, तिचा जीव वाचवतात. भूमी म्हणते, मी इथे कशी काय, कोण घेऊन आलं मला. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला वासुदेव घेऊन आलेले आहेत. तेव्हा इथे वासुदेवांनी सुद्धा खूपच छान असं मार्गदर्शन त्यावेळेला भूमीला केलेलं असतं, आशीर्वाद दिलेला असतो. त्यानंतर भूमी धावत असताना गुंड लोक तिच्या पाठी लागलेली असतात. तेव्हा इथे भूमीचं नशीब खूपच जास्त बलवत्तर असल्यामुळे इथे भूमीचा अपघात होता होता ती वाचलेली असते आणि तिच्या जागी रघु काकांचा अपघात झालेला असतो. रघु काकांनी भूमीचा जीव वाचवलेला असतो. तर इथे तेव्हासुद्धा रघु काकांचा जीव गेलेला असतो. तेव्हा आता भूमी ही सगळी गोष्ट सांगत असताना रागिनीकडे बघत असते. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की तुमचा कुणावरती संशय आहे का, हे कुणी केलं असेल, मेन सूत्रधार कोण आहे, मास्टर माइंड कोण आहे, तुम्हाला काही माहिती आहे का. तेव्हा भूमी म्हणते, हो जवळचीच माणसं आहेत. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की जवळची म्हणजे. तेव्हा इथे भूमी म्हणते, जवळचीच कुणीतरी असतील, त्यांनाच आमच्याबद्दल काही माहिती असेल म्हणून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत ना.
तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणतात, बरं ठीक आहे भूमी मॅडम, अजून जर आम्हाला वाटलं तर तुमच्याकडून माहिती घ्यायला आम्ही नक्की येऊ. जरा चला आकाश साहेब, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. असं म्हणून गायकवाड साहेब आकाशला घेऊन तिथून जातात. तेव्हा रागिनी म्हणते, असंच गप्प बसायचं, मी तुला मूग गिळूनच बसायला लावणार, म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मान सहन करावा लागणार आहे तुला, असं रागिनी म्हणते. तर भूमी म्हणत असते, मी आता गप्प बसले पण पुढे सुद्धा गप्पच बसेन असं नाही, तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. तर इथे सगळेजण आता काम करत असतात, मात्र इथे पौर्णिमा फक्त थोडी थोडी लुडबुड करत असते, काम ती अजिबातच काही करत नसते. तेव्हा इथे आता ती विचारायला जाते रागिनीला, आई तुम्हाला काय आणू का? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो मला इथे वाती वाढायच्या आहेत, जरा तूप आणून देतेस का एका वाटीत? तेव्हा ती म्हणते, तूप आणून देते. लगेच जाते भूमीकडे आणि म्हणते, ताई जरा या वाटीतलं तूप देतेस का, आईंचं संपलं आहे. तेव्हा भूमी म्हणते, अगं असं काय करतेस, ते तूप बघ मी लाडू केलेत बेसनाचे, त्याने ते तूप घेणार आहेस का तू वाती वळायला आईना देणार आहेस? तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, जरा एक काम करा सरिताताई, आतून एका वाटीमध्ये जरा तूप घेऊन या, आईंना हवं इथे वाती वळायला. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पौर्णिमा तुला कामं करायची खूप हौस आहे ना, मग एक काम कर, ती बघ तिथे फुलं आहेत, लाल फुलं आणि इथे पिवळी फुलं एकमेकांमधून जरा वेगळी कर बरं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, ही काय मला लहान मुलींसारखं कामं देतेस, लहान मुलगी आहे का मी? तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही लहान मुलगी तर नाही आहेस, पण काम चुकार तर एक नंबरची आहेसच ना, हा इथे काम चुकारपणा तर करतेस. तेव्हा इथे गंमत जम्मत चालू असते, भूमी मात्र विचारात बसलेली असते. तेवढ्यातच तिथे आजी येतात आणि म्हणत असतात की भूमी, उद्या बाळा इथे गौराईचं आगमन होणार आहे. आता मानसी आणि आपली पौर्णिमा दोघीजणी तर आहेत, पण भूमी तुला जावं लागणार आहे गौराईचं आगमन करण्यासाठी, तिला तू घेऊन यायचं आहे. त्या दोघीजणी बाकीची तयारी करतील, पण गौराईला तूच आणायला जाणार आणि गौराई एकदा इथे आली ना की मग तिला भाकरीचा आणि भाजीचा नैवेद्य दाखवायचा आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. तेव्हा इथे आजी एवढं बोलत असतात तरीसुद्धा भूमी आता आकाशचा आणि रागिनीचा विचार करत असते. आकाश म्हणत असतो की आजपासून तू माझी आई आहेस, हे सगळं तिला आठवत असतं. तेव्हा आजी म्हणतात, भूमी अगं लक्ष कुठे आहे तुझं, मी तुझ्याशी बोलते आणि तुझं लक्ष कुठे आहे? तेव्हा मानसी म्हणते, ताई अगं आजी बघ तुझ्याशी काहीतरी बोलतायत. तेव्हा भूमी म्हणते, आजी बोला ना, काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, उद्या गौराईचं आगमन हे धूमधडाक्यात झालं पाहिजे, सगळं काही व्यवस्थित पार पडलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, उद्याची गौराई खूपच जास्त स्पेशल असणार आहे, कारण मलासुद्धा एवढ्या वर्षानंतर माझ्या आई मिळालेली आहे, हो की नाही आई? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, खऱ्या आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही. असं म्हणाल्यानंतर इथे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. आकाश येतो आणि म्हणत असतो, भूमी अगं तू असं का म्हणालीस, खऱ्या आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण आईने माझा जीव तर वाचवला आहे ना, खऱ्या आईप्रमाणेच माझ्यावरती जो होणारा आघात स्वतःवरती घेतला आहे, मग ती सुद्धा आई नसू शकते का? हे बघ, जसं आपण इथे श्रीकृष्णाला देवकीनंद म्हणतो तसं यशोदानंदसुद्धा म्हणतो ना, एकीने जरी जन्म दिला असला मला तरीसुद्धा एका आईने माझा जीव वाचवला आहे ना, मग तू असं कसं म्हणालीस? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश ते चुकून माझ्या तोंडातून आलं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मला माहिती आहे तू कधीही मुद्दामून कुठली गोष्ट बोलणार नाही, चुकूनच बोलली आहेस तू, पण तुझे शब्द खूप चुकीचे होते ना, आईला किती वाईट वाटलं असेल, आज तिने माझी एवढी काळजी घेतली आहे, माझा जीव वाचवला आणि तू म्हणालीस की खरी आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही, तिच्या मनाला किती वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या असतील तिच्या. तेव्हा भूमी जरी तू मुद्दामून नसशील बोललीस, चुकून बोलली असशील, तरीसुद्धा मला असं वाटतं तू आईची माफी मागितली पाहिजेस, तू आईची माफी माग बरं. तेव्हा रागिनीला खूप आनंद होतो, भूमीला मात्र वाईट वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे रागिनी आता पौर्णिमेला म्हणत असते, ती भूमी आकाशला काहीच सांगू शकणार नाही आहे माझ्या विरोधात आणि आकाशसुद्धा तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण मी आता कधीच आकाशवरची जी माझी पकड आहे ती कधीच सैल होऊ देणार नाही आहे. आकाश माझ्या नेहमी मुठीतच असला पाहिजे, मी सांगेन तेच त्याने करायला पाहिजे, असंच मी त्याला ठेवणार आहे. तर इथे मानसी म्हणत असते, ताई तुला भीती वाटते का? हे बघ तू आकाश जिजूंची काळजी नको करू, आणि आई आहेत ना त्यांना प्रोटेक्ट करायला, आई आहे ना, त्यांच्यावरचा वार घाव हा स्वतः झेलतील, पण आकाश जिजूंना काही होऊ देणार नाही. तेव्हा रागिनी आता खूपच जास्त वाईट आहे हे मानसीला माहिती नसतं. तेव्हा भूमी म्हणत असते की जीव घेणारी माणसं ही जीव देतसुद्धा नाहीत आणि जीव वाचवतसुद्धा नाहीत मानसी. तेव्हा मानसी म्हणते, ताई हे तू काय बोलतेस? तेव्हा भूमी म्हणते की मी जे काही बोलते ना मानसी, ते सगळं खरं आहे, आकाशची शपथ घेऊन सांगते, असं आता भूमी म्हणत असते.
तेव्हा मानसीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण भूमीकडून तिला खूप मोठी गोष्टही कळलेली असते. तेव्हा इथे भूमीचा सगळ्यात जास्त विश्वास मानसीवरती असतो, म्हणून तिला विश्वासात घेऊन आता ती रागिनी पटवर्धन हिचं सत्य आता तिला सांगणार असते. तर इथे रागिनी पटवर्धन नक्की कशी आहे हे कुणाला तरी कळायला पाहिजे, म्हणून आता भूमीने सगळं काही मानसीला सांगितलेलं असतं.